यातायात के नियम। मोहित और शोभा भाई बहन हैं। मोहित 5वीं कक्षा में पढ़ता है और शोभा तीसरी कक्षा में पढ़ती है। वे दोनों रोज पैदल ही विद्यालय आते जाते हैं। मोहित और शोभा की माँ उन्हें रोज यातायात के नियमों को मानने की याद दिलाती हैं। मोहित और शोभा, यातायात के नियम याद है ना? हाँ माँ, हाँ माँ। मोहित और शोभा अपने विद्यालय जा रहे हैं। मोहित और शोभा सड़क को पार करते हैं। शोभा दौड़ती है। शोभा, रुक जाओ। अच्छा भैया। शोभा, सड़क पार करने से पहले अपने चारों ओर देख लेना चाहिए। पैदल चलने के लिए ज़ेब्रा लाइन बनी होती हैं। मोहित शोभा को ट्रैफिक लाइट के नियमों को समझाता है। शोभा, लाल लाइट का मतलब होता है रुको। शोभा, पीली लाइट का मतलब होता है चलने के लिए तैयार हो जाओ। शोभा, हरी लाइट का मतलब होता है चलो। आज मैं 9वीं कक्षा के बच्चों के लिए अनुशासन ही शासन है इस पाठ को करने जा रही हूँ। इस पाठ का लेखक है डॉक्टर रमेश मिलन जी। तो अनुशासन ही शासन है इस पाठ को करने से पहले मैं कवि परिचय के बारे में बताने जा रही हूँ। डॉक्टर रमेश मिलन। तो कवि परिचय देख लीजिए। अनुशासन ही शासन है। ಅನುಶಾಸನ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ನಿಯಮ, ಶಾಸನ ಅಂತಂದ್ರೆ ಅದನ್ನ ಪಾಲನೆಯನ್ನ ಮಾಡುವುದು, ನಿಯಮವನ್ನ ಪಾಲನೆಯನ್ನ ಮಾಡುವಂತಹದ್ದು ಈ ಕವಿತೆಯ ಅರ್ಥ। अब हम उसके कवि परिचय देख लेंगे। सो देख लीजिए बच्चों। डॉक्टर रमेश मिलन हिंदी के सुप्रसिद्ध बाल ಸಾಹಿತ್ಯಕಾರ है। ಡಾಕ್ಟರ್ ರಮೇಶ್ ಮಿಲನ್ ಅವರು ಹಿಂದಿಯ ಬಹಳ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿರುವಂತಹ ಬಾಲ ಸಾಹಿತ್ಯಕಾರ, ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ಬರೆಯುವಂತಹ ಸಾಹಿತ್ಯಕಾರರು। उनका जन्म 7 जुलाई 1946 को ग्राम माचंड, जिला बुलंदशहर, उत्तर प्रदेश में हुआ। तो इनका जन्म 7 जुलाई में 1900 क्या है 46 को एक ग्राम है माचांड, ऐसा ग्राम है, वो जिला बुलंदशहर में आता है। वहां वो उत्तर प्रदेश का बुलंदशहर जिला का ग्राम माचंड है। उन्होंने हिंदी एवं राजनीति शास्त्र में एमए किया है। उन्होंने हिंदी और राजनीति शास्त्र में एमए तक पढ़ाई की है। उनकी हास्य व्यंग्य नाटिका बात इतनी सी है दूरदर्शन में धारावाहिक के रूप में प्रसारण हुआ है। ಸೊ ಇವರ ಹಾಸ್ಯ ವ್ಯಂಗ್ಯ ಎನ್ನುವಂತಹ ನಾಟಕ ಬಾತ್ ಇತನಿ ಸಿ ಹೈ ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಮಾತು ಇಷ್ಟೇ ಅನ್ನುವುದು दूरदर्शनದಲ್ಲಿ धारावाहिक के रूप में प्रसारण हुआ है। सो अब नहीं चल रहा है, पहले इनका जो इन्होंने व्यंग्य नाटिका लिखी थी वो धारावाहिक के रूप में प्रसारण हुआ है। उनका कविता संग्रह सोने की मछली एनसीईआरटी द्वारा पुरस्कृत है। उन्होंने जो कविता लिखी है सोने की मछली, वो एनसीईआरटी के द्वारा उसको पुरस्कार दिया गया है। उनकी अन्य प्रमुख रचनाएं हैं, उनके और भी रचनाएं उन्होंने लिखी हैं। मेहनत की महक, तिरकते पंख, ये दोनों कहानियां लिखी हैं। सरस गीत विज्ञान के ये गीत हैं। एक चमन के फूल, ये उपन्यास का अर्थ है कादंबरी, आपने शायद आपको मालूम है। प्रस्तुत कविता उनके कविता संग्रह ಕೋಕಿಲ ಕಂಠ ಸಲೋನೆ ಗೀತ से ली गई है। ಅವರ ಪ್ರಸ್ತುತವಾಗಿರುವಂತಹ ಕವಿತೆ ಅಂದ್ರೆ ಅನುಶಾಸನ ಹಿ ಶಾಸನ ಎನ್ನುವಂತಹ ಕವಿತೆ ಕೋಕಿಲ ಕಂಠ ಸಲೋನೆ ಗೀತದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಸೊ आपको अब कवि परिचय
आसान से समझ में आया होगा, है ना। सो क्या है से कहाँ से लिया गया है, इस अंश को कोकिल कंठ सलोने गीत से ली गई है। तो बच्चों आगे जाएंगे तो अब डॉक्टर रमेश मिलन का कवि परिचय हुआ है बाद में। तो कविता का आशय ये क्यों दिया गया है, ये पद्य किस कारण से है दिया गया है उसे देखेंगे। तो कविता का आशय, लाल हरी पीली बत्ती एक ट्रैफिक के संकेत, चलो हरी पर रुको लाल पर, पीली करे सचेत, सड़क पार ज़ीब्रा क्रॉसिंग पर। इस पद्य के द्वारा विद्यार्थियों को सड़क पार करते समय ध्यान रखने की बातें सिखाई जा सकती है। तो मैं इसका अर्थ को बताती हूँ। लाल ಕೆಂಪು, ಹರಿ ಹಸಿರು, ಪೀಲಿ ಹಳದಿ, ಈ ತೀನೋ ಬತ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಇದು ಲೈಟ್, ಈ ಟ್ರಾಫಿಕ್ಗೆ ಸಂಕೇತ, ಇದೆಲ್ಲ ಟ್ರಾಫಿಕ್ಕಿನ ಸಂಕೇತಗಳು. ಚಲೋ ಹರಿ ಪರ್, ಹಸಿರು ಬಣ್ಣ ಬಂದಾಗ ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕು. ರುಕೋ ಲಾಲ್ ಪರ್, ಕೆಂಪು ಬಂದಾಗ ನಿಂತುಕೊಳ್ಳಬೇಕು. ಪೀಲಿ ಕರೆ ಸಚೇತ್, ಹಳದಿ ಬಣ್ಣ ಬಂದಾಗ ಬಹಳ ಅಂದ್ರೆ ತಯಾರಾಗಿರ್ಬೇಕು ಹೋಗಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಸಡಕ್ ಪಾರ್ ಝೀಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ ಪರ್ ಏನಂತಂದ್ರೆ, ನಾವು ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಗೆ ನಾವು ದಾಟ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಝೀಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ ಅಂತಂದ್ರೆ ಝೀಬ್ರಾ ಲೈನ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಅದರ ಮೇಲೆ ನಾವು ನಡ್ಕೊಂಡು ಹೋದಾಗ ಸೊ ಅದು ನಮಗೆ ಬಹಳ ಹುಷಾರಾಗಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಸೇಫ್ ಆಗಿ ಆ ಕಡೆ ದಾಟಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲವಾಗತ್ತೆ. ಸೊ ನಾವು ದಾರಿಯನ್ನ ದಾಟ್ಬೇಕಾದ್ರೆ ಝೀಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ ಲೈನ್ಸ್ ಎಲ್ಲಿದೆಯಲ್ಲ ಸೊ ಅಲ್ಲೇ ನಾವು ಅಲ್ಲಿ ದಾಟ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. इस पद्य के द्वारा विद्यार्थियों को सड़क पार करते समय ध्यान रखने की बातें सिखाई जा सकती है. ಈ ಪದ್ಯದ ಮುಖಾಂತರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಸಡಕ್ ಪಾರ್ ಕರ್ತೆ ಸಮಯ ದಾರಿಯನ್ನ ದಾಟಬೇಕಾದರೆ ಧ್ಯಾನ್ ರಖನೆ ಕಿ ಬಾತೆ ಸಿಖಾಯಿ ಜಾತಿ ಹೈ. ಸೊ ನೀವು ರೋಡನ್ನ ದಾಟಬೇಕಾದ್ರೆ ಬಹಳ ಹುಷಾರಾಗಿ ಇರಿ, ಬಹಳ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಇರಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಈ ಪದ್ಯದ ಮುಖಾಂತರ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. तो कविता का आशय समझ में आई. तो आगे जाएंगे. अच्छा ठीक है, आगे हम जाएंगे. तो शब्दार्थ बच्चों, पहले शब्दार्थ को देख लेंगे, बाद में पद्य की ओर जाएंगे. शब्दार्थ है भेड़ब, अंಧ, ದುಂದ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂಥರ ವಿಚಿತ್ರವಾಗಿ, ಅಂಧ ಅಂತಂದ್ರೆ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡು ಓಡಿಸಬಾರದು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಬಾಂಟ್ ಜೋಹನ ಅಂದ್ರೆ ಪ್ರತೀಕ್ಷಾ ಕರ್ಣ ಅಂದ್ರೆ ಕಾಯುವುದು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಗಮ್ ದುಃಖ, ಶೋಕ್ ದುಃಖ. ಸೌಗಾತ್ ತೋಫಾ, ಉಪಹಾರ್, ಬೇಂಟ್ ಅಂತಂದ್ರೆ ಉಡುಗೊರೆ ಬಹುಮಾನ. ಆಂಕ್ ಚುರಾನ, ಸಾಮ್ನೆ ನ ಆನ. ಆಂಕ್ ಚುರಾನ ಅಂತಂದ್ರೆ ಕಣ್ಣು ತಪ್ಪಿಸಿ ತಿರುಗಾಡುವುದು, ಎದುರುಗಡೆ ಬರದೆ ಇರುವುದು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. तो आगे देखेंगे फौरन, तुरंत, जल्दी. फौरन, तुरंत, जल्दी, ಬೇಗ. ಅನ್ಮೋಲ್, ಅಮೂಲ್ಯ, ಅಮೂಲ್ಯವಾಗಿರುವುದು, ಅದ್ಭುತವಾಗಿರುವುದು ಅಂತ. ಚೌರಾಹ, ಜಹಾ ಚಾರ್ ರಾಸ್ತೆ ಮಿಲ್ತೆ ಹೋ, ಎಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ದಾರಿ ಸೇರತ್ತಲ್ವಾ, ಆ ಕಡೆಯಿಂದ ಈ ಕಡೆಯಿಂದ, ಈ ಕಡೆ ಸೈಡಿಂದ ಈ ಕಡೆ ಸೈಡಿಂದ, ಆಯ್ತಾ. ಪೂರ್ವ, ಪಶ್ಚಿಮ, ಉತ್ತರ, ದಕ್ಷಿಣ, ಒಟ್ಟು ನಾಲ್ಕು ದಾರಿ ಸೇರುವ ಜಾಗ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. तो शब्दार्थ समझ में आया होगा बच्चों आप लोगों को, है ना. अच्छा ठीक है, अब हम आगे जाएंगे. अब पद्य का उसका लाइंस को देखेंगे, बाद में आगे जाएंगे. तो देखेंगे, तो एक एक लाइन पढ़ते जाती हूँ, बाद में इसका अर्थ बताती. चलती बस में चढ़ो नहीं तुम, और कभी मत कूदो, कभी सड़क पर जाकर बच्चों
नहीं खेलने लगना। साइकिल पर हो या हो पैदल, कभी ना भेड़ब चलना। ना जाने क्यों हेलमेट बिन समझदार ये चलते, सिर तो आखिर अपना ही है इतना नहीं समझते। घर पर जोहते बांट, ना दो उनको गम की सौगात। आगे, दुर्घटना हो जाए सड़क पर, कभी ना आंख चुराओ, करो मदद घायल की, फौरन अस्पताल पहुंचाओ। जीवन है अनमोल, कोई ना होने पाए अनाथ। जगह जगह पर, चौराहों पर जो संकेत दिए हैं, उनका पालन करने वाले सबके प्रिय रहे हैं। जीवो और जीने दो का वे पाल रहे सिद्धांत। ये 4 प्यारा पढ़कर हुआ। आप भी आपके घर में थोड़ा जोर से उसे पढ़ लीजिए, पढ़कर और मौन वाचन कर लीजिए। समझ में आई? तो एक बार मैं इसका अर्थ बताती जाती हूँ। हाँ, देख लीजिए। चलती बस में चढ़ो नहीं तुम, और कभी मत कूदो, कभी सड़क पर जाकर बच्चों नहीं खेलने लगना। साइकिल पर हो या हो पैदल, कभी ना भेड़प चलना। बच्चों यहाँ पर देख लीजिए, चलती बस में चढ़ो नहीं तुम ಅಂದ್ರೆ ಹೋಗುವ ಬಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನೀವು ಹತ್ತಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡ, ಸ್ವಲ್ಪ ತಾಳ್ಮೆ ಇರಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಹೋಗುವ ಬಸ್ಸಿನಲ್ಲಿ ನೀವು ಹತ್ತಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ನೀವು ಏನಾಗ್ತೀರಾ, ಕೆಳಗಡೆ ಬೀಳುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಹಿಂದುಗಡೆಯಿಂದ ಬರುವಂತಹ ಬೈಕು ಅಥವಾ ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಗಾಡಿ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಅವು ಕೂಡ ನೀವು ಬೀಳೋದ್ರಿಂದ ಅವು ಕೂಡ ಅಡಚಣೆ ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುತ್ತೆ. ಚಲ್ತಿ ಬಸ್ ಮೇ ಚಢೋ ನಹಿ ತುಮ್, ಹೋಗುವ ಬಸ್ಸಲ್ಲಿ ಹತ್ತಬೇಡಿ. ಔರ್ ಕಭಿ ಮತ್ ಕೂದೋ, ಹಾಗೆ ಹೋಗುತ್ತಿರುವ ಬಸ್ಸಿನಿಂದ ಹಾರಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ಹಾರುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕೂಡ ಮುಂದೆ ಬರುವಂತಹ ಬೈಕ್ ಇರ್ಬೋದು, ಲಾರಿ ಇರ್ಬೋದು, ಅದು ಬರ್ತಾ ಇದ್ರೆ ನೀವು ಹಾರೋ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಏನಾದರೂ ಜಸ್ಟ್ ಮಿಸ್ ಆಯ್ತಂತಂದ್ರೆ ನೀವು ನಿಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನೇ ಕಳ್ಕೋಬೇಕಾಗತ್ತೆ. तो आगे आइए, कभी सड़क पर जाकर बच्चों ಅಂದ್ರೆ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಸಡಕ್ ಪರ್ ಜಾಕರ್ ಅಂತಂದ್ರೆ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನಹಿ ಕೇನೆ ಲಗನ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಆಟವನ್ನ ಆಡ್ಬಿಡಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ರೋಡ್ ಇರೋದು ಜನರು ಓಡಾಡ್ಲಿಕ್ಕೆ, ವೆಹಿಕಲ್ಸ್ ಎಲ್ಲ ಓಡಾಡ್ಲಿಕ್ಕೆ, ವಾಹನಗಳ ಸಂಚಾರ ಮಾಡಕ್ಕೆ ವಿನಃ ನಿಮಗೆ ಆಟ ಆಡುವ ಜಾಗ ಅಲ್ಲ. ನೀವು ಆಡಬೇಕಾದರೆ ಏನಾದರೂ ಸಮಸ್ಯೆ ಆಯ್ತಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಅನ್ಯಾಯವಾಗತ್ತೆ. तो ಸೈಕಲ್ ಪರ್ ಹೋ ಯಾ ಹೋ ಪೈದಲ್, ಸೈಕಲ್ ಅಲ್ಲಿ ಇರ್ಲಿ ಅಥವಾ ನಡ್ಕೊಂಡಾದ್ರೂ ಹೋಗ್ತಾ ಇರಿ. ಕವಿನ ಭೇಡಾಪ್ ಚಲನ ಅಂದ್ರೆ ಕಣ್ಣು ಮುಚ್ಕೊಂಡು ಓಡಾಡೋದು, ಅಂದ್ರೆ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ದಂಗೆ ಆಚೆ ಈಚೆ ಹಿಂಗೆ ಹೋಗೋದು, ಸೈಕಲ್ ಅಲ್ಲಿ ಸರ್ಕಸ್ ಮಾಡೋದು. ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿರತ್ತೆ, ಖುಷಿ ಕೊಡತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಮಿಸ್ ಹೊಡಿತಂತಂದ್ರೆ ಪ್ರಾಣವನ್ನ ಕಳ್ಕೊಬೇಕಾಗತ್ತೆ. ಇದನ್ನ ಡಾಕ್ಟರ್ ರಮೇಶ್ ಮಿಲನ್ ಅವರು ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो बच्चों यहाँ पर देख लीजिए, ये यहाँ पर बस चल रहा है, ये मनुष्य वहां पर चढ़ने के लिए जा रहा है. यहाँ पर भी देख लीजिए, यहाँ पर भी बस चल रहा है, ये मनुष्य यहाँ पर चढ़ने के लिए जा रहा है. अगर कुछ वो ज्यादा फास्ट में चल रहा है तो आप तो नीचे गिर जाएंगे, आपको दर्द हो सकता है, और कहाँ कहाँ पर पेट लगता है, कहाँ कहाँ पर आपको चोट लगता है मालूम नहीं होता है ना. इसलिए एक क्षण संयम से रहिए, बाद में आपका जीवन बहुत ही सुगमता से रहेगा. तो ये एक चित्र है. और बाद में बच्चों, जब बस चल रहा है वहां से मत उतरना है, क्योंकि आगे पीछे कोई व्हीकल
आता जाता रहता है, आपको नुकसान हो जाता है, नहीं तो शायद अपघात हो जाता है। इसलिए यहाँ पर भी देख लीजिए, यहाँ पर देख लीजिए, ಇವರು ಹೊರಗಡೆ ಬರಕ್ ರೆಡಿ ಇದ್ದಾರೆ, ಕ್ಯೂಂಕಿ ಮಗರ್ यहाँ ಗಾಡಿ ಆ ರहा है, ಇಲ್ಲಿ ಬೀಳಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ತಾರೆ. ಸೊ ಇವ್ರಿಗೂ ತೊಂದರೆ ಆಗತ್ತೆ, ನಿಮ್ಗೂ ಕೂಡ ತೊಂದರೆ ಆಗತ್ತೆ. इसलिए बच्चों बहुत ही सावधानी से रहना है। और यहाँ पर देख लीजिए, यहाँ पर ये रास्ता है, रास्ते पर बच्चों खेलना नहीं है. सो रोडिನ ಮೇಲೆ ಆಟವನ್ನ आड़बारदु. यहाँ भी उसी तरह का एक चित्र है, रोड पर बच्चे खेल रहा है. ये तो आने जाने के लिए, व्यक्ति आने जाने के लिए, और क्या है, वाहन आने जाने के लिए रखा हुआ रोड है, मगर वहां पर हमको खेलना नहीं चाहिए. तो आगे बच्चों यहाँ पर देख लीजिए, साइकिल का कैसा कैसा भांति भांति का कर रहा है, देखने के लिए अच्छा है. ಸೊ ಅಂದ್ರೆ ಹುಷಾರಾಗಿ ಮಾಡಿ, ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಮತ್ತೆ ನೀವು ಬೀಳೋ ಚಾನ್ಸಸ್ ಇರುತ್ತೆ. यहाँ पर भी देखिए, ಸೊ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಹೊಸ ರೀತಿಯ ಸೈಕಲ್ ನ ತಗೊಂಡು ಸೊ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. अब इस प्यार का हम भावार्थ देखेंगे. जीवन में अनुशासन बहुत जरूरी है, कभी भी चलती हुई बस में नहीं चढ़ना चाहिए. ಸೊ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಿಯಮವನ್ನ ಪಾಲನೆ ಮಾಡೋದು ಬಹಳ ಅತ್ಯವಶ್ಯಕ. ಕಭಿ ಭಿ ಚಲ್ತಿ ಹುಯಿ ಬಸ್ ಮೇ ನಹಿ ಚढ़ना चाहिए, ಹೋಗುವಂತ ಬಸ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಹತ್ತಬಾರ್ದು. और ना ही कभी चलती बस से कूदना चाहिए. ಮತ್ತೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಹೋಗುವ ಬಸ್ಸಿನಿಂದ ನಾವು ಜಿಗಿಬಾರ್ದು, ಹಾರಬಾರ್ದು. ಹಮೇಶಾ ಬಸ್ ಗೆ रुकने का इंतजार करना चाहिए. ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಬಸ್ ನಿಲ್ಲುವದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಕಾಯಬೇಕು. सड़क पर कभी खेलना नहीं चाहिए. ಸೊ ದಾರಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಆಟವನ್ನ ಆಡಬಾರ್ದು. साइकिल चलाते वक्त और पैदल चलते वक्त भी एक ही सीध में चलना चाहिए. ಸೈಕಲ್ ಅಲ್ಲಿ ನೀವು ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೂ ಕೂಡ, ಅವ್ರ ಪೈದಲ್ ಚಲ್ತೆ ವಕ್ತ್ ಮತ್ತೆ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೂ ಕೂಡ ಏಕ್ ಹಿ ಸೀದ್ ಮೇ ಚಲ್ನಾ ಚಾಹಿಯೆ. ಸೊ ಒಂದೇ ವೇ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕು, ಒಂದೇ ಕಡೆ ನೀವು ನೋಡ್ಕೊಂತಾ ಹೋಗ್ಬೇಕು, ಆಚೆ ಈಚೆ ಹೋಗ್ಬಾರ್ದು. ಕಭಿ ಭಿ ಸಡಕ್ ಪರ್ ಆಡೆ ತಿರ್ಚೆ ನೀ ಚಲ್ನಾ ಚಾಹಿಯೆ. ಸೊ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹಿಂಗ್ ಸ್ಟ್ರೈಟ್ ಹೋಗೋದು, ಆ ಕಡೆ ತಿರ್ಗೋದು, ಈ ಕಡೆ ತಿರ್ಗೋದು, ಸುಮ್ಮನೆ ಹಿಂಗೆ ಹೋಗೋದನ್ನ ಮಾಡಬಾರ್ದು. ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಸೊ ನಿಮಗೆ ತೊಂದರೆ ಆಗತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಸೊ ಡಾಕ್ಟರ್ ರಮೇಶ್ ಮಿಲನ್ ಅವರು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾಡಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. तो बच्चों आगे पद्य को देखेंगे, आगे के प्यार को देखेंगे. तो ये अब पहले आप देख लिए होंगे, है ना, साइकिल पर बांधी बांधी चलना. तो अगला है ये, ना जाने क्यों हेलमेट बिना समझदार ये चलते, सिर तो आखिर अपना ही है, इतना नहीं समझते. घर पर जोहते बाट, ना दो उनको गम की सौगात. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ, ನಾ ಜಾನೆ ಕ್ಯೂ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಬಿನ್ ಸಮಜ್ದಾರ್ ಯೇ ಚಲ್ತೆ. ಏನಂತಂದ್ರೆ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಯಾರಿಗೆ ತಿಳುವಳಿಕೆ ಇರತ್ತಲ್ಲ ಅವರೇ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಇಲ್ಲದೆ ಹೋಗುವುದು. ಹೆಲ್ಮೆಟ್ ಇರತ್ತೆ, ಹಾಕೊಂಡು ಹೋಗಕ್ಕೆ ಸೋಮಾರಿತನವನ್ನ ಮಾಡಬಾರ್ದು. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಯಾಕೆ ತಿಳ್ಕೊಂಡಿರೋರೆ ಯಾಕೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಇಲ್ದೇನೆ ಹೋಗ್ತಾರೆ. ಸೀರ್ತು ಆಕಿರ್ ಅಪ್ನಾ ಹಿ ಹೈ, ತಲೆ ನಮ್ದೇ ತಾನೆ, ಬೇರೆಯವ್ರದೇನಲ್ಲ ತಾನೆ. ಇತನಾ नहीं समझते, ತಲೆ ನಮ್ದು ಅಂತ ಏನು ಅಷ್ಟೊಂಚೂರು ಅವರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗೋದಿಲ್ವಾ. ಗರ್ ಪರ್ ಜೋಹತೆ ಬಾಟ್, ಏನಂತಂದ್ರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಮಿಗೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ನಾದೋ ಉನ್ಕೋ ಗಮ್ಕಿ ಸೌಗಾತ್, ನಮಿಗೋಸ್ಕರ ಕಾಯುತ್ತಿರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಉನ್ಕೋ ಗಮ್ಕಿ ಸೌಗಾತ್, ಅವರಿಗೆ ದುಃಖದ ಉಡುಗೊರೆಯನ್ನ, ಸೌಗಾತ್ ತೋಫಾ ಹೈ, ಸೊ ದುಃಖದ ಉಡುಗೊರೆಯನ್ನ ಕೊಡಬೇಡಿ ನೀವು. ಆದ್ರಿಂದ ಸೊ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಅನ್ನ ಧರಿಸಿ, ಹೆಲ್ಮೆಟ್ ಅನ್ನ ಧರಿಸೋದ್ರಿಂದ ಸೊ ತಲೆಗೆ ಪೆಟ್ಟು ಬೀಳೋದಿಲ್ಲ, ಹೆಚ್ಚಾಗಿ ಪೆಟ್ಟು ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಬೀಳೋದ್ರಿಂದ ನೀವು ಬಹಳ ಹುಷಾರಾಗಿರ್ತೀರಾ. ಅದರಿಂದ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो यहाँ पर देख लीजिए, यहाँ सभी लोग हेलमेट के बिना चल रहे हैं और ये बाइक में 3 लोग बैठे हैं, एक नहीं 3 लोग. यहाँ पर
ट्रैफिक सिग्नल वाले पुलिस खड़े हुए हैं, फिर भी उनको भय नहीं है। तो हर जगह पर, हर स्थान पर ये हो रहा है, मगर इसे आप रोकिए बच्चों। आप अपने घर में जो बड़े लोग हैं उनको बोलिए आप हेलमेट के बिना बाहर मत जाइए, ऐसे बताइए। तो यहाँ पर भी देख लीजिए, सभी लोग हेलमेट के बिना, यहाँ 2 लोग हेलमेट पहने हैं मगर ये लोग हेलमेट, मगर इसे देखे तो हमें ऐसा लगता है कि ये समझदार लोग हैं, ये ना समझदार लोग नहीं। एक्चुअली मैं बताती हूँ, जो लोग ना समझदार होते हैं, उस जो अनपढ़ होते हैं, वे ही हेलमेट को सही ढंग से पहनते हैं, मगर पढ़ाई किसको मिला है वो सही ढंग से नहीं पहनते। तो ये उसका चित्र है। तो इसलिए यहां पर अर्थ देखेंगे, इसका अर्थ, समझदार लोग भी ಬಿನಾ ಹೆಲ್ಮೆಟ್ लगाए ವಾಹನ ಚಲಾತೆ हैं। ಸೊ ಯಾರು ತಿಳ್ಕೊಂಡಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವರು ಹೆಲ್ಮೆಟ್ ಇಲ್ಲದೇನೆ ವಾಹನವನ್ನ ಚಲಿಸುತ್ತಾರೆ। उन्हें समझना चाहिए कि हेलमेट नहीं लगाने से दुर्घटना होने पर जान जाने का खतरा है। ಸೊ ಅವರಿಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಬೇಕು ಏನಂತಂದ್ರೆ, ಹೆಲ್ಮೆಟ್ नहीं लगाने से, ಹೆಲ್ಮೆಟ್ ಹಾಕೊಂಡಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ದುರ್ಘಟನಾ ಹೋನೆ ಪರ್ ಜಾನ್ ಜಾನೆ का खतरा है, ಏನಾದ್ರೂ ಅಪಘಾತ ಆಯ್ತಂದ್ರೆ ಸೊ ಪ್ರಾಣ ಹೋಗುವ ಭಯ ಇದ್ದೇ ಇರತ್ತೆ, ಆದ್ರಿಂದ ಧರಿಸಿ। घर पर परिवार वाले इंतजार कर रहे होते हैं, ಮನೆಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಪರಿವಾರದವರು ನಿಮ್ಮಗೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। लेकिन जब वे बुरी खबर सुनते हैं तो कितने दुखी होते हैं, ಆದ್ರೆ ಅವರು ಈ ಕೆಟ್ಟ ಸಂಗತಿಯನ್ನ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ದುಃಖ ಆಗತ್ತೆ। ಆದ್ರಿಂದ ಅವರಿಗೆ ದುಃಖವನ್ನ ಕೊಡಬೇಡಿ। ನೀವು ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಬಹಳ ಹುಷಾರಾಗಿರಿ। ಸೊ ಗಾಡಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಅನ್ನ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಧರಿಸಿ, ಕಾರಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಸೀಟ್ ಬೆಲ್ಟ್ ಅನ್ನ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಧರಿಸಬೇಕು। तो आगे देखेंगे। अब तीसरा अंश, दुर्घटना हो जाए सड़क पर कभी न आंख चुराओ, करो मदद घायल की फौरन अस्पताल पहुंचाओ, जीवन है अनमोल कोई न होने पाए अनाथ। सो इसका अर्थ है, दुर्घटना हो जाए सड़क पर, ಏನಾದ್ರೂ ಅಪಘಾತ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಆಯ್ತಂದ್ರೆ ಕಬಿನ ಆಂಕ್ ಚುರಾವೋ, ಏನಂತಂದ್ರೆ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಂಡ್ರು ಕೂಡ ಕಾಣದೇ ಇದ್ದಂಗೆ ಹೋಗ್ಬೇಡಿ। ಆಂಕ್ ಚುರಾವೋ ಅಂದ್ರೆ ಕಣ್ಣನ್ನು ಮುಚ್ಕೊಂಡು ಆ ಕಡೆ ಹೋಗ್ಬೇಡಿ। ಕರೋ ಮದದ್ ಗಾಯಲ್ಕಿ, ಯಾರಿಗೆ ಗಾಯ ಆಗಿರತ್ತಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಸಹಾಯವನ್ನ ಮಾಡಿ। ಫೌರನ್ अस्पताल ಪਹੁಂಚಾವೋ, ತಕ್ಷಣನೇ ಅವರನ್ನ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಸೇರಿಸಿ। ಜೀವನ್ ಹೇ ಅನ್ಮೋಲ್, ಜೀವನ ಅನ್ನೋದು ಬಹಳ ಅಮೂಲ್ಯವಾಗಿದ್ದು, ಪದೇ ಪದೇ ಅಂತಹ ಜೀವನ ನಮಗೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ। ಸಿಕ್ಕಾಗ ಅದನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ಬಳಕೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಒಳ್ಳೇದಕ್ಕೆ ಬಳಕೆ ಮಾಡ್ಬೇಕು, ಒಳ್ಳೇದನ್ನ ಮಾಡ್ಬೇಕು, ಒಳ್ಳೇದಾಗ್ಲಿ ಅಂತ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಆಶೀರ್ವಾದವನ್ನ ಮಾಡ್ಬೇಕು। ಕೋಯಿನ ಹೋನೆ ಪಾಯನಾಥ್, ಯಾರು ಕೂಡ ಅನಾಥರಾಗಬಾರ್ದು। ಕೋಯಿನ ಹೋನೆ ಪಾಯ ಅನಾಥ್, ಯಾರು ಕೂಡ ಅನಾಥರಾಗಬಾರ್ದು ಅಂತಂದ್ರೆ ಸೊ ನಾವು ಅಂತವರು ಅವ್ರಿಗೆ ಏನಾದ್ರು ದುರ್ಘಟನೆ ಆಯ್ತಂದ್ರೆ ನಾವು ಸೊ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣದೇ ಇದ್ದಂಗೆ ಹೋಗ್ಬಾರ್ದು, ಅವ್ರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಗಾಯವಾಗಿದ್ರೆ ಅವ್ರನ್ನ ತಕ್ಷಣನೇ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಸೇರಿಸ್ಬೇಕು। तो यहाँ पर देख लीजिए, ये घायल लड़की है, सो इसे ये दुर्घटना होने के कारण ये इसका सहाय कर रहा है, आपको भी उसी तरह सहाय करना है। तो बच्चों इसका अर्थ देखेंगे। जीवन में एक बात हमेशा ध्यान रखो, ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನ ನೀವು ನೆನಪಲ್ಲಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು। कभी भी अगर सड़क पर कोई दुर्घटना हो जाए तो घायल व्यक्ति से मुंह नहीं चुराना चाहिए। ಜೀವನ್ में एक बात हमेशा ध्यान रखे, ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನ ನೀವು ನೆನಪಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ। कभी भी ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ अगर सड़क पर कोई दुर्घटना हो जाए, ಅಕಸ್ಮಾತ್ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಕೆಟ್ಟ ದುರ್ಘಟನೆ ಆಯ್ತಂದ್ರೆ तो घायल व्यक्ति से मुंह नहीं चुराना चाहिए, ಅಂದ್ರೆ ಗಾಯವಾಗಿರೋ ವ್ಯಕ್ತಿಯಿಂದ मुंह नहीं चुराना चाहिए ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ತಪ್ಪಿಸ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಾರ್ದು। घायल को
अस्पताल पहुंचाना चाहिए ಏನಂತಂದ್ರೆ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಅವರನ್ನ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿಸಬೇಕು. ಜೀವನ್ ಅನ್ಮೋಲ್ ಹೈ, ಜೀವನ ಅನ್ನೋದು ಅಮೂಲ್ಯವಾಗಿರೋದು. ಇಸೆ ಬಚಾನಾ ಚಾಯಿ ಅಂತ ಜೀವನವನ್ನ ನಾವು ಕಾಪಾಡಬೇಕು ಮಕ್ಕಳ. ಸೊ ನಾವು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಹೆದರ್ಕೋಬಾರ್ದು. ಸೊ ಅವಾಗೆಲ್ಲ ಹೆದರ್ತಾ ಇದ್ರು, ಯಾರಾದ್ರೂ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಬಿದ್ದಿದ್ರೆ ಎಲ್ಲಾದ್ರೂ ನಾವು ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಮ ತಲೆ ಮೇಲೆ ಬರತ್ತೇನೋ ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಸೊ ಸಹಾಯ ಮಾಡೋದನ್ನೇ ಬಿಟ್ರು. ಬಟ್ ಈಗ ಆ ಥರದ್ದೆಲ್ಲ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಸೊ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಬರೋದು ಕೂಡ ಇಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಸಾಧ್ಯವೋ ಮಾಡಿ, ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲೇ ಯಾರನ್ನಾದ್ರೂ ಕರೆಸಿ ಸಹಾಯವನ್ನ ಮಾಡಿ. ಸೊ ಆದ್ರಿಂದ ಅವರ ಜೀವನ ಕೂಡ ಅನಾಥವಾಗೋದಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಜೀವನ ಉಳಿಯತ್ತೆ. तो आपने देख लिया इस चित्र को. आगे जगह जगह पर चौराहों पर जो संकेत दिए हैं उनका पालन करने वाले सबके प्रिय रहे हैं. जीवो और जीने दो का वे पाल रहे सिद्धांत. तो यहाँ पर देख रहे हैं कि ಜಗ ಜಗಹ ಚೌರಾಹೋ ಪರ್, ಚೌರಾಹೋ ಅಂತಂದ್ರೆ ನಾಲ್ಕು ದಾರಿ ಸೇರುವಂತಹ ಜಾಗ. 4 ರೋಡು ಒಂದೇ ಕಡೆ ಸೇರುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸರ್ಕಲ್ ಅಂತ ಹಾಕಿರ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಇದು ಸಿಗ್ನಲ್ ಇರುತ್ತೆ, ಟ್ರಾಫಿಕ್ ಸಿಗ್ನಲ್ ಇರುತ್ತೆ. ಜೋ ಸಂಕೇತ್ ದಿಯೇ ಹೈ, ಅಲ್ಲಿ ಟ್ರಾಫಿಕ್ ಸಂಕೇತ ಕೂಡ ಇರುತ್ತೆ. ಉನ್ಕಾ ಪಾಲನ್ ಕರ್ನೆ ವಾಲೆ, ಅಂತವರ ಪಾಲನೆಯನ್ನ ಮಾಡುವವರು ಸಬ್ಕೆ ಪ್ರಿಯ ರಹೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಇಷ್ಟವಾಗ್ತೀರಾ. ಜೀವೋ ಔರ್ ಜೀನೆ ದೋ ಕಾ, ಜೀವೋ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಜೀವನವನ್ನ ನಡೆಸ್ಕೊಳ್ಳಿ. ಜೀನೇದೋ ಏನಂತಂದ್ರೆ ಜೀವನವನ್ನ ಇನ್ನೊಬ್ರಿಗೆ ನಡ್ಸಕ್ ಬಿಡಿ, ಅವರು ಕೂಡ ತನ್ನ ಜೀವನವನ್ನ ನಡೆಸ್ಲಿ. ವ್ಯಾಪಾರ ರಹೇ ಸಿದ್ಧಾಂತ, ಅಂತವ್ರು ಏನಂತಂದ್ರೆ ಅವರು ಬದುಕ್ತಾರೆ, ಇನ್ನೊಬ್ರನ್ನು ಕೂಡ ಬದುಕಕ್ ಬಿಡ್ತಾರೆ. ಈ ಪಾಲನೆಯನ್ನ, ಈ ಸಿದ್ಧಾಂತವನ್ನ ಅವ್ರ ಪಾಲನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಇಸ್ಲಿಯೇ ಬಚ್ಚೋ जगह जगह पर जो चौराहे पर जो संकेत दिया है उसका पालन सभी लोग करना है. तो यहाँ पर देख लीजिए ये ट्रैफिक सिग्नल है और यहाँ पर लाल, पीला, हरा रंग का है ना. तो अब आपको तो मैं इसका अर्थ बताने जाती हूँ. जगह जगह चौराहों पर ಯಾತಾಯಾತಕ್ಕೆ ಸಂಕೇತ दिए गए हैं. ಏನಂತಂದ್ರೆ ಜಗ ಜಗದಲ್ಲಿ ಸೊ 4 ದಾರಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಯಾತಾಯಾತಕ್ಕೆ ಸಂಕೇತ दिए गए हैं. ಸೊ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಸಂಕೇತವನ್ನ, ಟ್ರಾಫಿಕ್ ಸಂಕೇತವನ್ನ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಸೊ ಇನ್ ಸಂಕೇತೋं का पालन करना चाहिए, ಈ ಸಂಕೇತವನ್ನ ನೀವು ಪಾಲನೆಯನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ಲಾಲ್ ಬತ್ತಿ ಪರ್ ರುಕನ, ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಕೆಂಪು ಸಿಗ್ನಲ್ ಬಂದಾಗ ನಿಲ್ಲಬೇಕು. ಹರಿ ಬತ್ತಿ ಪರ್ ಚಲ್ನಾ, ಸೊ ಹಸಿರು ನಿಶಾನೆ ಬಂದಾಗ ನೀವು ಹೋಗಬೇಕು. ಪೀಲಿ ಬತ್ತಿ ಜಲ್ನೆ ಪರ್ ಸಾವಧಾನ್ ಹೋ ಜಾನಾ ಚಾಹಿಯೆ, ಹಳದಿ ಬಣ್ಣ ಬಂದಾಗ ನೀವು ಬಹಳ ಹುಷಾರಾಗಿ ಇರಬೇಕು. ಹಮೇಶ ನಿಯಮೋಂ ಕಾ ಪಾಲನ್ ಕರ್ತೆ ಹುವೆ, ಯಾವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ನಿಯಮವನ್ನ ಪಾಲನೆಯನ್ನ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಜೀವೋ ಔರ್ ಜೀನೆ ದೋ, ಬದುಕಿ ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನ ಬದುಕಲು ಬಿಡಿ. ಮೇ ವಿಶ್ವಾಸ ರಖನಾ ಚಾಹಿಯೆ, ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ವಿಶ್ವಾಸವನ್ನ ಇಡ್ಬೇಕು. ದಾರಿಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಮಾತ್ರ ಹೋಗೋದಲ್ಲ, ಎದುರುಗಡೆ ಇರೋರು ಕೂಡ ನಾವು ಗಮನಿಸ್ಬೇಕು. ನಾವು ಬದುಕಬೇಕು, ಅವರು ಬದುಕಬೇಕು. ಈ ರೀತಿಯ ನಿಯಮವನ್ನ ಪಾಲನೆಯನ್ನ ಮಾಡ್ಬೇಕು. ಅವರೇ ಸೊ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಇಷ್ಟವಾಗ್ತಾರೆ. तो समझ में आई बच्चों. तो यहाँ पर देख लीजिए, सो लाल रंग पर क्या करना चाहिए बच्चों, बता दीजिए. क्या करना चाहिए? रुकना चाहिए, सही. और ये पीला रंग आए तो क्या करना चाहिए बच्चों, बताइए. पीला रंग आए तो सजग रहना चाहिए, तैयार रहना चाहिए. अच्छा ठीक है. तो हरी बत्ती जलने पर क्या करना चाहिए? चलना चाहिए, सही बोला आपने. तो हरी बत्ती जलने पर हमको आगे जाना चाहिए. ये सब आपने देख लिया. तो 1 2 3 4 प्यारा हुआ. तो यहाँ तक आपको सही ढंग से शायद समझ में आया होगा. तो बच्चों अब हम आगे चलेंगे. अनुशासन ही शासन है. चलती बस में चढ़ो नहीं तुम और कभी मत कूदो. चलती बस में चढ़ो नहीं तुम
और कभी मत कूदो, कभी सड़क पर जाकर बच्चों नहीं खेलने लगना। साइकिल पर हो या हो पैदल, साइकिल पर हो या हो पैदल, कभी न बेडब चलना। ना जाने क्यों हेलमेट पिन समझदार ये चलते, ना जाने क्यों हेलमेट पिन समझदार ये चलते। सिर तो आखिर अपना ही है, इतना नहीं समझते। घर पर जो होते बात, ना दो उनको गम की सौगात। घर पर जो होते बाट, ना दो उनको गम की सौगात। दुर्घटना हो जाए सड़क पर, कभी न आंख चुराओ। दुर्घटना हो जाए सड़क पर, कभी न आंख चुराओ। करो मदद घायल की, फौरन अस्पताल पहुंचाओ। जीवन है अनमोल, कोई ना होने पाए अनाथ। जीवन है अनमोल, कोई ना होने पाए अनाथ। जगह जगह पर चौराहों पर जो संकेत दिए हैं, उनका पालन करने वाले सबके प्रिय रहे हैं। जियो और जीने दो का वे पाल रहे सिद्धांत। जियो और जीने दो का वे पाल रहे सिद्धांत। चलती बस में चढ़ो नहीं तुम, और कभी मत कूदो। चलती बस में चढ़ो नहीं तुम, और कभी मत कूदो। और कभी मत कूदो, और कभी मत कूदो। बच्चों, पद्य को राग को सुनकर आए हैं आप, तो आप भी उस पद्य को, अनुशासन ही शासन है, उस पद्य को राग में करने सीख लीजिए तो बहुत ही अच्छा रहता है। तो बच्चों, अब मैं अभ्यास की ओर जा रही हूं। अभ्यास को देखेंगे। एक वाक्य में उत्तर लिखिए पहले। पहला प्रश्न, बच्चों को सड़क पर जाकर क्या नहीं करना है? तो बच्चों को सड़क पर जाकर क्या नहीं करना है? बच्चों आप बता दीजिए क्या नहीं करना है। बच्चों को सड़क पर जाकर ಕೇಲ नहीं है. ಸೊ ಅಂದ್ರೆ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹತ್ರ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಮಕ್ಕಳು ರೋಡಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಏನ್ ಮಾಡಬಾರದು, ಮಕ್ಕಳು ರೋಡಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಆಟವನ್ನ ಆಡಬಾರದು. ಕೇಲ್ನಾ नहीं चाहिए, खेलना नहीं चाहिए. अच्छा ठीक है. दूसरा प्रश्न, हेलमेट के बिना कौन चलते हैं? हेलमेट के बिना कौन चलते हैं? हेलमेट के बिना ना समझ लोग चलते हैं. यानी ना समझदार ಅಂದ್ರೆ ತಿಳುವಳಿಕೆ ಇಲ್ಲದೆ ಇರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಸೊ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಇಲ್ಲದೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಮಗರ್ ವೇ ಶಿಕ್ಷಿತ रहते हैं. ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಅಂದ್ರೆ ಸೊ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನ ಪಡೆದಿರೋರು, ತಿಳುವಳಿಕೆ ಉಳ್ಳವರೇ ಸೊ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಅನ್ನ
ಅವರು ಧರಿಸೋದಿಲ್ಲ। आप यहाँ भी उत्तर लिख सकते हैं, हेलमेट के बिना समझदार लोग चल सकते हैं, उसे भी आप लिख सकते हैं। नहीं तो हेलमेट के बिना ना समझ लोग चलते हैं, इसे भी आप लिख सकते हैं। बच्चों आगे जाएंगे। अब तीसरा प्रश्न, बाट जोहने वालों को क्या नहीं देना चाहिए ಅಂತಂದ್ರೆ ಬಾಟ್ ಜೋಹನೆ ವಾಲೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಮಗೋಸ್ಕರ ಕಾಯುತ್ತಿರುವಂತಹ ನಮ್ಮ ಪರಿವಾರದವರಿಗೆ ನಾವು ಏನನ್ನ ಕೊಡಬಾರದು। तो देख लीजिए, बाट जोहने वालों को गम का तोहफा नहीं देना चाहिए। बाट जोहने वालों को ಅಂತಂದ್ರೆ ಸೊ ಯಾರು ದುಃಖ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಕಾಯ್ತಾ ಇರ್ತಾರಲ್ವಾ ಅವರಿಗೆ ದುಃಖದ ಉಡುಗೊರೆಯನ್ನ ಕೊಡಬಾರದು। तो बाट जोहने वालों को गम का तोहफा नहीं देना चाहिए। ये तीसरा प्रश्न हुआ। तो अगला प्रश्न, घायल को फौरन कहाँ पहुंचाना चाहिए। ಸೊ ಯಾರು ಗಾಯಗೊಂಡಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರನ್ನ ನಾವು ಎಲ್ಲಿಗೆ ಕಳಿಸ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಗಾಯ ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವ್ನ ತಕ್ಷಣ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ। घायल को फौरन अस्पताल पहुंचाना चाहिए। ಸೊ ಯಾರು ಗಾಯಗೊಂಡಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರನ್ನ ತಕ್ಷಣ ನಾವು ಆಸ್ಪತ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು, ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ನಾವು ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು। बच्चों अगला प्रश्न देखेंगे, क्या अनमोल है। ಏನು अनमोल ಬಹಳ ಅಮೂಲ್ಯವಾದದ್ದು ಏನು। कौन सा है बच्चों, आप बोलिए। यही पर भी उत्तर आ रहा है, इसे भी देखकर आप बता सकते हैं। जीवन अनमोल है। ಸೊ ಜೀವನ ಬಹಳ ಅಮೂಲ್ಯವಾಗಿರೋದು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। अब हम आगे देखेंगे, चौराहों पर क्या दिए गए हैं। ಸೊ ಅಂತಂದ್ರೆ ಸೊ ಸಿಗ್ನಲ್ ಬರುತ್ತಲ್ವಾ, ಅಂದ್ರೆ ಸೊ 4 ರೋಡ್ ಸೇರುವಂತ ಜಾಗದಲ್ಲಿ ಸರ್ಕಲ್ ಹಾಕಿರ್ತಾರಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಏನನ್ನ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು, ಚೌರಾಹೋं पर ಟ್ರಾಫಿಕ್ ಗೆ ಸಂಕೇತ दिए गए हैं। ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಸರ್ಕಲ್ ಹತ್ರ ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಟ್ರಾಫಿಕ್ನ ಸಂಕೇತವನ್ನ ಹಾಕಿರ್ತಾರೆ, ಆ ಸಂಕೇತದ ಮುಖಾಂತರ ಸೊ ನಾವು ಏನಂದ್ರೆ ಸೊ ನಾವು ಮುಂದೆ ಸಾಗಬೇಕು। अब तो एक वाक्य में उत्तर लिख के समाप्त हुआ बच्चों। अब हम देखेंगे 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए। तो पहला प्रश्न है, चौराहों पर दिए गए संकेतों को विस्तार से बताइए। आपको तो सही ढंग से मालूम है, आप तो बहुत ही जल्दी बोलते हैं मगर कन्नड़ में बोलते हैं, हमें तो चाहिए हिंदी में। तो यहाँ पर देख लीजिए इसका उत्तर, सड़क पार करते समय चौराहों पर ಟ್ರಾಫಿಕ್ ಗೆ ಸಂಕೇತ ದಿखाई देते हैं। ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕಾದರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸರ್ಕಲ್ ಇರುತ್ತಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಟ್ರಾಫಿಕ್ ಸಂಕೇತ ಅಂದ್ರೆ ಟ್ರಾಫಿಕ್ ರೂಲ್ಸ್ ಅನ್ನ ಅಲ್ಲಿ ಹಾಕಿರ್ತಾರೆ, ಸಂಕೇತವನ್ನ ಹಾಕಿರ್ತಾರೆ, ಕಾಣುತ್ತೆ। ಉಸೆ ಹಮೆ ಧ್ಯಾನ ಸೆ ಸಮಜ್ನಾ ಹೋಗಾ, ಅದನ್ನ ನಾವು ಬಹಳ ಗಂಭೀರದಿಂದ ನಾವು ನೋಡ್ಬೇಕಾಗತ್ತೆ, ನೋಡ್ಕೊಬೇಕು। ಟ್ರಾಫಿಕ್ ಗೆ 3 ಸಂಕೇತ ಹೋತೆ, ಟ್ರಾಫಿಕ್ ರೂಲ್ಸ್ ಅಲ್ಲಿ 3 ಸಂಕೇತ ಇರುತ್ತೆ, लाल, हरी और पीली बत्ती, ಕೆಂಪು, ಹಸಿರು ಮತ್ತು ಹಳದಿ ಬಣ್ಣ। लाल बत्ती रुकने का संकेत देती है। सो ಕೆಂಪು ಸಂಕೇತ ನಿಲ್ಲುವ ಸಂಕೇತವನ್ನ ಕೊಡುತ್ತೆ, ಅಂದ್ರೆ ಕೆಂಪು ಬಟನ್ ಉರಿದಾಗ। ಹರಿ ಬತ್ತಿ ಅಂತಂದ್ರೆ ಹಸಿರು ಲೈಟ್ ಉರಿದಾಗ ಚಲನೆ का, ಸೊ ಅಂದ್ರೆ ಮುಂದೆ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ। पीली बत्ती ಝೀಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ ಪರ್ ಚಲನೆ के लिए सचेत कर देती है। ಸೊ ಹಳದಿ ಬಣ್ಣ ಬಂದಾಗ ಬೈಕಲ್ಲಿ ಇರೋರು ಸೊ ರೆಡಿ ಆಗಿರ್ಬೇಕು। ಸೊ ಮತ್ತೆ ಝೀಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ ಲೈನ್ ಅಂತ ಇದ್ರೆ ಆ ಹಳದಿ ಬಣ್ಣ ಬಂದಾಗ ನೀವು ಮೂವ್ ಆಗಬಹುದು, ನೀವು ಮುಂದೆ ಸಾಗಬಹುದು ಅನ್ನೋದು ಇದರ अर्थ। तो ये पहला प्रश्न आपको समझ में आया होगा। अब मैं दूसरे प्रश्न की ओर जाऊंगी। दुर्घटना से बचने के कोई 2 उपाय लिखिए। तो हर तरफ हर जगह दुर्घटना होती चलती है, क्योंकि
मनुष्य के ना समझ के कारण ये दुर्घटना चलती रहती, इसलिए और ये समझ लीजिए बच्चों, एक अब हम सही ढंग से जा रहे हैं तो नाव करेक्ट ಹೋಗ್ತಿರ್ತೀವಿ, मगर जो आगे आने वाले सही ढंग से नहीं चल रहे हैं तो हमको ಅಪಘಾತ भी हो सकता है. ಸೊ ನಾವು ಸರಿಯಾಗಿದ್ದು ಅವ್ರು ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಪ್ರಾಣವನ್ನು ಕೂಡ ಕಳ್ಕೊಳ್ಳೋ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ मैं बोल रही हूँ, हर समय हर व्यक्ति बहुत ही होशियारी से बाहर आते समय बहुत होशियारी से गाड़ी चलाना है और वो भी बहुत ही सावधानी से रहना है. तो अब हम बचने के कोई 2 उपाय बताने के लिए बताएंगे. तो देख लीजिए, दुर्घटना से बचने के लिए हमेशा हेलमेट पहनकर ही ವಾಹನ ಚಲಾನ ಚಾಹೆ. ಸೊ ದುರ್ಘಟನೆ ಆಗದೆ ಇದ್ದಂಗೆ ನಾವಿರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಹಮೇಶಾ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಪಹನ್ಕರ್ ಹಿ ವಾಹನ ಚಲಾನ ಚಾಹೆ. ಯಾವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಅನ್ನ ಧರಿಸಿನೇ ನಾವು ವಾಹನದಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು. ಸಡಕ್ ಪರ್ ಕಿಸಿ ಕೆ ಸಾಥ್ ದುರ್ಘಟನಾ ಹೋ ಜಾಯೆ ತೋ, ಸೊ ದಾರಿಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಏನಾದ್ರು ದುರ್ಘಟನೆ ಆಯ್ತಂದ್ರೆ ಉಸ್ ವ್ಯಕ್ತಿ ಕೋ ತುರಂತ್ ಅಸ್ಪತಾಲ್ ಪਹੁಂಚಾಯೆ, ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ತಕ್ಷಣ ನಾವು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಸೇರಿಸಬೇಕು. ऐसा करने से होने वाले ದುಷ್ಪರಿಣಾಮೋ से ಬಚ सकते हैं. ಈ ರೀತಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಆಗುವಂತಹ ಕೆಟ್ಟ ಪರಿಣಾಮದಿಂದ ನಾವು ಬಚಾವಾಗಬಹುದು. ये दूसरा प्रश्न है. तो अब हम आगे जाएंगे. हाँ, नारों की स्पर्धा. आपके क्लास में कोई नारों की स्पर्धा अंदर घोषणेಗಳ स्पर्धे. सो अब हम बोलते हैं बोलो भारत माता की जय, ऐसे बोलते हैं ना. उसी तरह नारों की स्पर्धा होती है. उसी तरह यहाँ पर बताए गए हैं कि सुरक्षा जीवन का अर्थ है, सुरक्षा के बिन सब व्यर्थ है. ಸುರಕ್ಷತೆಯೇ ಜೀವನದ ಅರ್ಥ, ಸುರಕ್ಷತೆ ಇಲ್ಲದೇನೆ ಎಲ್ಲ ವ್ಯರ್ಥ. तो ये घोषणा, ये नारों की नारे हर शायद आप बस स्टैंड में देखा होगा और आंगनवाड़ी और कहीं रोड पर इस शब्द को नारों को वहां पर लिखी जाती है, क्योंकि इसे देखकर मनुष्य बहुत सावधानी से रहे. ಅಪಘಾತವಿದೆ, ನಿಧಾನವಾಗಿ ಚಲಿಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಈ ಸಂಕೇತವನ್ನು ಕೂಡ ಹಾಕಿರ್ತಾರೆ. तो सुरक्षा जीवन का अर्थ है, सुरक्षा के बिन सब व्यर्थ है. बहुत अच्छा है. सुरक्षते जीवनದ ಅರ್ಥ, ಸುರಕ್ಷತೆ ಇಲ್ಲದೇನೆ ಎಲ್ಲ ವ್ಯರ್ಥ. मत करो इतनी मस्ती, जिंदगी नहीं है सस्ती. सो ये मत करो इतनी मस्ती, ज्यादा ಮಸ್ತಿಯನ್ನ ಮಾಡಬೇಡಿ, ಜಿಂದಗಿ नहीं है सस्ती. ಏನಂತಂದ್ರೆ ಜೀವನ ಅನ್ನೋದು ಅಷ್ಟೊಂದು ಇಲ್ಲ ಮಸ್ತಿ ಮಾಡುವಷ್ಟು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. और भी नारे हैं, आपको घर में सीखकर एक जगह लिख के कर रख लीजिए, बहुत ही अच्छा रहता है. और कोई बातें करते समय इसका उपयोग करे तो सभी लोग सोचते हैं कि हाँ, ये कितना अच्छा सा शब्द बता दिया, अच्छा लड़का है, ऐसे बोलते हैं. तो आपकी पुस्तक में और भी है, देख लीजिए, उसे देखकर सीख लीजिए. तो मैं नारों की स्पर्धा हो गया, आगे देखूंगी. अनुरूपता आ गया. तो अनुरूपता तो सही ढंग से देख लीजिए. चलती बस में चढ़ो नहीं तुम, सड़क पर जाकर, यहाँ पर सड़क पर जाकर. दूसरा है करो मदद घायल की, पालन करो. लाल रंग रुकना, हरा रंग डैश. चार पथ चतुष्पथ, चार राह डैश. तो यहाँ पर दिए गए हैं, देखिए, चलती बस में चढ़ो नहीं तुम, सड़क पर जाकर खेलना नहीं. करो मदद घायल की, पालन करो सड़क संकेतों को. लाल रंग रुकना है, हरा रंग चलना है. चार पथ चतुष्पथ है, चार राह चौराहा है. ये अनुरूपता है. तो अब हम गृह कार्य की ओर आ गए हैं. तो इसे देखिए तो आपको बहुत अच्छा लगता है, देख लीजिए.
उत्तर लिखकर उचित रंग भरिए। इसका उत्तर लिखना है और इसका उचित रंग लिखना है। यहाँ पर लाल रंग भरना रुकने का संकेत, यहाँ पर पीला रंग भरना है और यहाँ पर हरा रंग भरना है और यहाँ पर ज़ीब्रा क्रॉस लिखना है। तो यहाँ पर भी कुछ ये आपके लिए गृह कार्य है, घर में लिखना है। तो ऐसे अच्छे से सर्कल डालकर अच्छे से चित्र लिखकर उसका क्या है उचित रंग वहां पर भर दीजिए। लाल बत्ती जलने पर क्या करना चाहिए? पीली बत्ती क्या बताती है? हरी बत्ती देखने पर क्या करना चाहिए? सड़क का रंग कौन सा होता है? इस सब प्रश्न का उत्तर को आप इस चित्र को लेकर और इसे एक जगह पर आपको लिखना चाहिए। तो अभी तक शुरू से लेकर अनुशासन ही शासन है, नियमवನ್ನ पालने ಮಾಡಬೇಕು। इस पद्य को आपको सही ढंग से समझ में आया होगा। ऐसे समझकर मैं इस कक्षा को मैं समाप्त करने जा रही हूँ बच्चों। तो आप इसे सही ढंग से देख लीजिए और इस पद्य को राग से सीखना है। राग से सीख लीजिए, आपको बहुत मन को बहुत संतोष मिलता है। धन्यवाद।